महाराज नगरी मध्ये प्रवेश केला, मोठं पोस्टर लागले होतं, सुदामा नगरी में आपका बहुत बहुत स्वागत है। अरे बाप रे, बघितलं म्हणे जाताना तर काहीच नव्हतं, झोपड्या होत्या म्हणे सगळ्या, सोन्याचे महल, सोन्याचे द्वार आणि हे पोस्टर वगैरे, सगळ्या सवाष्णी कलश घेऊन बँड बाजे सगळे वाजंत्री गाजत वाजत सुदामा महाराजांचं स्वागत करायला लागले। सुदामा महाराजांनी शेजाऱ्याच्या माणसाला बोलवलं आणि म्हणले, महाराज हे बरोबर माझंच गाव आहे ना? म्हणे हो महाराज, तुमचेच गाव आहे, तुम्ही तुमच्याच गावी आले। म्हणे हे तर सगळं रूप परिवर्तित झालं। अहो, ज्याच्या द्वाराशी उभं राहून चारी मुक्ती आपल्या जवळ येतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, आणि हे ऐश्वर्य काय म्हणतात, जे मुक्तीला देखील प्राप्त करू शकतात ते हे ऐश्वर्य प्राप्त करू शकणार नाही। अहो, ही तर डाव्या हातचा खेळ आहे प्रभूच्या, आणि ती सगळं ऐश्वर्य संपन्नता बघून सुदामाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं। महाराज पत्नीनं ओवाळलेलं आहे, पैठणी घालून सुंदर आवरून आमची पत्नी आलेली आहे। सुदामाजी महाराज बघा, दर्शनम पापनाशिनी, दर्शन मात्रे मान कामनापूर्ती। प्रभूच्या दर्शनाने सुद्धा आपल्या मनातल्या कामना आपोआप पूर्ण होतात। म्हणून सुदामाजी महाराज घरामध्ये गेले, ज्या ठिकाणी बालकृष्ण गोपाल ठेवलेले होते, साष्टांग दंडवत प्रणाम केला। म्हणे, महाराज आता कसा उपकार फेडू, हा देह ओवाळुनी दूर, म्यायेक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकेला। हे भगवंता, हे तुझा उपकार मी कुठे फेडू? हा उपकार तू अनन्य जन्मीचा माझ्यावरती केलेला आहे, नतमस्तक झालेले आहे। शुकदेवजी महाराज सांगतात, राजन भागवत कथेमध्ये हे सुदामा आख्यान जो कोणी ऐकतो त्याच्या घरामध्ये दरिद्रता कधीही प्रवेश करत नाही। ऐश्वर्य संपन्न, सुख संपत्ती, धन धान्य त्याच्या घरामध्ये भरभराटीनं वाढत जातं। हा आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। महाराज सांगतात, राजन आता अंतिम उपदेश या ठिकाणी करत आहेत। शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, उद्धव महाराज बद्रिकाश्रमामध्ये गेले, आता परमात्म्याला स्वधाम गमनाची तयारी त्या ठिकाणी सुरू झाली। शुकदेवजी महाराज परीक्षिताला अंतिम उपदेश देत आहेत। आता प्रभू आपल्या वैकुंठ भुवनामध्ये चाललेले आहे, निघालेले आहे। आता लीलावतार संपूर्णतः पूर्ण झालेला आहे। त्यावेळेस उद्धवजी महाराज रडायला लागले आणि म्हणे, महाराज तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका। कन्हैयाचा हात धरला, कन्हैया तुम्ही गेल्यानंतर या जगण्याचा काही अर्थ नाही, आम्ही कोणाला बघून राहायचं, तुम्ही जाऊ नका, ही लीला अजून करत राहा। अहो तुमच्यामुळे आम्ही आहोत।
उद्धवजी महाराजांना कन्हैयाने उपदेश दिला आणि सांगितलं, महाराज मी जरी या ठिकाणाहून निघून गेलो तरी देखील यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्या वेळेस ज्या वेळेस धर्माची हानी होईल त्या वेळेस मी असाच अवतार घेऊन तुमच्या रक्षणासाठी नित्य निरंतर तुमच्या सेवेमध्ये राहील. पण उद्धव म्हणले, महाराज ती प्रेमलीला आम्हाला कशी मिळेल? त्यावेळेस वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत रूपी ग्रंथ उद्धवजी महाराजांच्या डोक्यावर दिला आणि सांगितलं की उद्धवा, या भागवत ग्रंथामध्ये सर्व अवतारांची लीला आहे. सर्व राम कृष्ण वराह नरसिंह बलराम परशुराम इत्यादी सर्व 24 अवतारांची प्रेमगाथा, ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, वेदांत आहे, उपनिषद आहे, शास्त्र आहे. या सर्वांचा कलियुगामध्ये तुम्ही इथे राहून प्रचार करा, प्रसार करा आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये भक्ती महाराणीला विराजमान करा. हे कार्य मी तुमच्या हाती सोपवून जात आहे. त्यावेळेस ही वाङ्मय मूर्ती दिली आणि उद्धवजी महाराज त्या ठिकाणी कृतकृत्य झाले. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन प्रभूचं स्वधाम गमन अहो लीला प्रभून केलेली आहे. एक बाण लागलेला आहे ते निमित्त मात्रेना स्थिती संहारकारिणी. अहो महाराज विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. परमात्म्याला नमन केलेला आहे. शुकदेवजींनी सांगितलं परीक्षिताला, आता ती वेळ आलेली आहे, ती घटिका आलेली आहे. आता तक्षक त्याच्या कार्यासाठी निघालेला आहे. तुला काही विचारायचं असेल तर विचारून घे. तृप्तोस्मी तृप्तोस्मी तृप्तोस्मी. आहा, हे प्रभो, आता मन तृप्त झाले, वाणी तृप्त झाली, रूप माझे डोळे तृप्त झालेले आहे, हृदय तृप्त झालेलं आहे. या श्रीकृष्ण परमात्म्याच्या या 7 दिवसापासून आपण लीला कथन जे सांगितलेलं आहे अत्यंत मनमोहक, हृदयामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याला जागृत करणार असं हे ज्ञानामृत पिऊन मी आज धन्य झालेलो आहे. भागवत ग्रंथाला प्रणाम केलेला आहे आणि परीक्षित महाराज समाधिस्थ झाले. सर्व संग परित्याग तर झालेलाच होता. शुकदेवजी महाराजांना अंतिम त्या ठिकाणी प्रणाम केला, नतमस्तक झाले. नाम संकीर्तनम यस्य. माझ्या सोबत हा श्लोक सगळ्यांनी म्हणावा. नाम संकीर्तनम यस्य. नाम संकीर्तनम यस्य. सर्व पाप प्रणाशनम. सर्व पाप प्रणाशनम. प्रणामे दुःख शमनः. प्रणामे दुःख शमन. तन्नमामि हरिपदं. तं नमामि हरिपदं. नमामि हरिपदं. तन्नमामि हरिपदं. नमस्कार केलेला आहे. परीक्षित महाराजांना चिंता नाही, त्या चिंतनामध्ये तल्लीन होऊन गेले महाराज. अष्टांग योग साधना त्या ठिकाणी समाधिस्थ झालेले परीक्षित महाराज. तक्षक आलेला आहे आणि त्या ठिकाणी परीक्षित महाराजांना दंश केला आणि परीक्षित महाराजांचा उद्धार झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
महाराज सांगतात, राजन परीक्षित महाराज आनंदाने त्या समयाला सादर झाले. याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. त्या भयापासून मुक्ती व्हावी. श्रीमद भागवत आपल्याला अभय प्रदान करतं. श्रीमद भागवत आपल्याला मृत्यूच्या भयापासून मुक्त करतं. श्रीमद भागवत आपल्याला अज्ञानापासून त्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतं. श्रीमद भागवत आपल्याला भक्तिमान बनवतं. श्रीमद भागवत आपल्याला त्या उत्तम गुण वाहणाऱ्या प्रेमरसामध्ये, त्या भगवान गोपाल कृष्णाच्या बाललीलेमध्ये आपल्याला डुंबून टाकतं. असं हे भागवत शास्त्र, शुकशास्त्र शुकदेवजींच्या मुखातून ऐकून सर्वजण तृप्त झाले. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, अंतिम उपदेश झालेला आहे. जन्मेजय आला, आता या सर्व पूर्वार्ध उत्तरार्ध कथा आहे, पण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आणि सुंदर श्रीमद भागवतेला श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते. यत्र ज्ञान विराग भक्ति सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारन् परो भक्त्या विमुच्ये नरः. श्रीमद् भागवताख्योऽयं प्रत्यक्ष कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे. मनोरथो मदीयोऽयं सफल सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव. प्रभुचरणी एकच विनंती करून आपण समारोपाकडे जाऊया. मांगा हे मैंने मांगा है मैंने शाम से वरदान वरदान एक ही तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी. मांगा है मैंने शाम से गोपाल कृष्ण भगवान की जय. या 7 दिवसामध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या मतीप्रमाणे असं मी म्हणणार नाही, कारण बोलविता धनी वेगळाची. मी तर फक्त बोलत होते, माझे सद्गुरू माझ्याकडून वदवून घेत होते. महाराज, या 7 दिवसामध्ये बघा, अनेक कार्यक्रम असे असतात की ते जनोबलाने सक्सेसफुल होतात, की खूप जनता आहे सोबत, चला मॅन पॉवर भरपूर आहे, त्याच्यामुळे कार्यक्रम एकदम छान होतो. काही कार्यक्रम असे असतात मनोबलाने होऊन जातात
अरे नाही नाही होऊन जाईल, होऊन जातात. काही धनोबलाने प्रबळ होतात. कोणाकडे भरपूर धन असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होऊन जातात महाराज. धनोबल, मनोबल, विद्याबल, जनोबल, तपोबल, अजून कोणतं बल घ्यायचं घ्या महाराज. पण सप्तपदी मंगल कार्यालयामधील ही श्रीमद भागवत कथा यजमान श्री देशपांडे काका परिवार, समस्त जगदंब परिवार, फक्त ही कथा सद्गुरूच्या बलामुळे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरूच्या कृपेशिवाय ही सफल होणं अवघड होतं, पण तरीही त्यांनी आपली तुटकी मुटकी सेवा स्वीकार करून घेतली आणि आपल्या सर्वांना तो अधिक महिन्यामध्ये हा 7 दिवसाचा आनंद प्रदान केला. परमपूज्य अंबरीशजी महाराज या ठिकाणी 7 दिवस माझ्या कथेला मला लाभले, म्हणून मी त्यांच्यासाठी खूप धन्यवाद देते. असं क्वचित होतं की 7 दिवस कथा, पण देशपांडे काका सगळ्यांची विनंती करून महाराजांनी ही 7 दिवस इथं वेळ काढला, त्यासाठी मी आपली ऋणी आहे. आपण सर्वांनी इतक्या श्रद्धेनं, इतक्या भक्तिभावनांनी या 7 दिवसामध्ये ही कथा ऐकली, त्यासाठी आपल्यालाही खूप खूप धन्यवाद व्यासपीठाकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या स्वतःच्या बुद्धीनं जर कथेमध्ये काही कमी अधिक त्रुटी झाली असेल तर मी आपल्या सर्वांची या ठिकाणी क्षमा मागते. माझं जे चुकीचं असेल ते माझं समजून माझ्या पदरामध्ये पुन्हा वापस द्या, आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं, माझ्या परंपरेचं आहे, ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करते. आणि आता एक प्रार्थना आपण सगळे मिळून म्हणूया आणि आरतीकडे प्रस्थान होईल. महाप्रसाद. काय मागो आता तुझे अंबाबाई, काय मागो आता तुझं अंबाबाई, मागणे लय नाही तुझे आता, मागणे लय नाही तुझं आता, संत सेवा घडो, संत सेवा घडो, मुखी नाम जडो, मुखी नाम जडो, दर्शने तुझे घडो, दर्शन तुझे घडो, अंबाबाई, अंबाबाई, अंबाबाई. अंबाबाई. झालेली सेवा, सप्तदिवसीय वाङ्मयी सेवा ही श्री कृष्ण परमात्म्याच्या चरणी सद्गुरू राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी, सर्व गुरु परंपरेच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते. गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्य 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 भागवत, धन्य 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 भागवत. श्रवण करिता पापे साधी, श्रवण करिता पापे आरतीचे यजमान आरतीची तयारी मुक्त करा. होत, देह मुक्त होत. धन्य 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 भागवत, धन्य 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 भागवत. कोटी जन्म असेल कृष्ण वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष रूप, कृष्ण वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष रूप. उद्धवासी सांगे कृष्ण, उद्धवासी सांगे श्रीकृष्ण, एकादश
एकादशी स्कंदी देख एकादशी स्कंदे लेख धन्य 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 भागवत धन्य 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 भागवत कोटी जन्म असला पुण्य तरीच श्रवण होय कोटी जन्म असेल पुण्य तरीच श्रवण होत धारणा धरुणी श्रवण करू धारणा धरुणी श्रवण करू हाची तरणोपाय धन्य 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 भागवत धन्य 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 भागवत परीक्षिता सांगे शुक तोची मुक्त होत परीक्षिता सांगे शुक तोची मुक्त होत सप्ताह श्रवणे देख सप्ताह श्रवणे देख सर्व दोष जात सर्व दोष जात धन्य 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 भागवत धन्य 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 भागवत कृष्ण तनय शरण हरी खाली दंडवत कृष्ण तनय शरण हरी खाली दंडवत भक्ति ज्ञान वैराग्य ते भक्ती ज्ञान वैराग्य ते होई जागृत होई जागो हरि बोल धन्य 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 भागवत धन्य 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 भागवत धन्य 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 भागवत धन्य भागवत धन्य भागवत श्रीमद्भागवत महापुराण की जय